आणि त्यांना हार्टचा प्रॉब्लेम आला होता. 30 नोव्हेंबरला त्यांना अॅकॉर्डमध्ये आणलेले आहे. मी डॉक्टर स्मृती इंदारिया. आजींना पण 30 नोव्हेंबरला इथे ऍडमिट केलं होतं. त्यांना ऍक्च्युली दम लागत होतं, हार्ट सारखं बंद पडत होतं. 3-4 वेळा असं झालेलं की त्यांना चक्कर पण आलेलं आणि टोटल पूर्णपणे हार्ट बंद पडलेलं त्यांचं. तर आम्ही जेव्हा इथे टुडिको वगैरे केलं तर असं आढळलं की त्यांना वॉलचा पण प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण कॅल्सिफिक एओर्टिक स्टेनोसिस म्हणतो, आणि एक सिक्स सायनस सिंड्रोम असतं की ज्यात हृदयाची गती एकदम कमी होऊ शकते आपोआप काही कारण नसताना. तर त्यांची कंडिशन बघून, आजीचं वय पण खूप जास्त होतं, ऑपरेशन खूप हाय रिस्क होतं, पण असं बघून की त्यांना खूपच त्रास होत होता म्हणून आम्ही ऑपरेशनचं डिसाईड केलं. त्यांचं वॉल बदलीचं ऑपरेशन केलं आणि त्याच्यानंतर पेसमेकर बसवायचं पण आम्ही ठरवलेलं. पण ऑपरेशन नंतर त्यांची हृदयाची गती स्टेबल झाली, हृदयाची गती स्वतः आता त्यांची चालू आहे, मग त्यांना पेसमेकरची गरज नाही पडली. आणि ते व्यवस्थित ऑपरेशन ज्या दिवशी केलं त्याच दिवशी आपण व्हेंटिलेटरवरून काढलं. दुसऱ्या दिवशीपासून ते चालतायत वगैरे आणि व्यवस्थित आहे, स्टेबल आहे. आज ऑपरेशन नंतर 6वा दिवस आहे आणि पेशंट डिस्चार्जसाठी रेडी आहे आणि ते खुश पण आहे. तुम्ही बोलू शकता काय बोलायचं असं.